नमस्कार मंडळी. आज आपण बघूया अं, दुसऱ्या टाईपचा फंक्शन कॉल ज्याच्यामध्ये आपण आर्ग्युमेंट्सचं पाठवतोय म्हणजे आपण त्या फंक्शनला आपण डेटा पाठवतोय, पण तो फंक्शन आपल्याला काही व्हॅल्यू काही रिटर्न नाही करत आहे. तर व्हॅल्यू परत काय पाठवत नाही. ठीक आहे. तर सगळ्यात आधी मी स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल इन्क्लूड केली. त्याच्यानंतर मी व्हॉइड फंक्शन इंट करतोय. ठीक आहे. तो व्हॉइड व्हॉइड म्हणजे तो काही मला डेटा परत नाही पाठवत आहे आणि मी ब्रॅकेटमध्ये मी इंट आणि इंट दिलंय. म्हणजे तो मला मी त्याला 2 इंटिजर टाइप ऑफ डेटा पाठवणार आहे. ठीक आहे. तर हे झालं फंक्शन डिक्लेरेशन. आता आपण मेनमध्ये येऊया. मेनमध्ये आधी मी नुसतं इन मेन प्रिंट करतोय आणि मी मग फंक्शन हा कॉल करतोय. फंक्शनला मी 2 पॅरामीटर्स पास करतोय म्हणजे 2 टाइपचे डेटा पास करतोय. दोन्ही इंटिजर टाइप आहे. हे आपण इकडे वरती पण लिहिलं होतं. ठीक आहे. आणि मग इकडे येऊन मी त्याच्यामध्ये एक पहिली व्हॅल्यू 23 आहे आणि दुसरी व्हॅल्यू 45 आहे. सो 23 आणि 45. ठीक आहे. आणि नंतर मी रिटर्न करतोय आणि माझा हा फंक्शन माझा बंद होतो. ठीक आहे. जेव्हा मी फंक्शन कॉल करतो, त्या फंक्शनमध्ये त्याची व्हॅल्यू एक्स आणि वाय म्हणून जाते. कारण मी इकडे हे इंट एक्स इंट एक्स आणि इंट वाय दिलेलं आहे. ठीक आहे. आणि मग मी ह्याच्यामध्ये इकडे जातो आणि मी नुसतं एक्स प्लस वाय करतो आणि बस तिकडेच मी त्याची व्हॅल्यू प्रिंट करतोय. सम कोलन एक्स प्लस वाय तो प्रिंट करतो. ठीक आहे. तर 23 प्लस 45 इज 68. आता आपण ह्याची काही व्हॅल्यू आपण चेंज करून बघूया. बघूया व्हॅल्यू आन्सर याचा चेंज होतं का. 710. 253 प्लस 457 इज 710. हे इकडे झाल्यानंतर फंक्शन झाल्यानंतर परत कंट्रोल लाईन 9च्या खालच्या लाईनमध्ये येतं विच इज रिटर्न आणि आपला प्रोग्राम बंद होतो कारण त्यानंतर काहीच नाहीये. ठीक आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की एका आर्ग्युमेंटला कसं कॉल करायचं 2 व्हॅल्यूज घेऊन आणि त्याच्यामधून काही आपल्याला रिटर्न व्हॅल्यू काही नको आहे. ठीक आहे. रिटर्न व्हॅल्यू आपण कशी करायची ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. ठीक. ह्याचा कोड तुम्हाला ह्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. थँक यू.